भावी जोशी महाराष्ट्र हायस्कूलमध्ये आपण आलेलो आहोत। यावर्षी या शाळेचा जो रिझल्ट आहे तो 96.55 इतका लागलेला आहे। शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरेश घरटे आपल्या सोबत आहेत। या वर्षीच्या निकालाविषयी श्री सुरेश घरटे आपल्याला माहिती देत आहेत। आमच्या शाळेचा यावर्षी SSC बोर्डाचा निकाल 96.55% लागलेला असून शाळेतून प्रथम विद्यार्थिनी साक्षी खाडे हिला 90% गुण मिळालेले आहेत। मी साक्षी गौतम खाडे, मी श्री भावी जोशी महाराष्ट्र हायस्कूल या शाळेची विद्यार्थिनी। यंदा SSC बोर्ड परीक्षेत 2024 मध्ये मला श्री भावी जोशी महाराष्ट्र हायस्कूल मधून मी 90% गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे। माझी आई घरकाम करते व वडील माझे हे सुरक्षा रक्षक आहेत। अशा हालाकीची परिस्थिती असतानाही मी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे, याचा मला फारच आनंद आहे। अशी हालाकीची परिस्थिती असतानाही अशा वेळी माझी शाळेची फी देखील ही आमचे वर्ग शिक्षक श्रीयुत पाटोळे सर यांनी भरलेली आहे। मला सर्व शिक्षकांनी शाळेतील पाटोळे सर तसेच सोनवणे सर तसेच बर्के मॅडम, गावित मॅडम आणि शाळेतील सर्व शिक्षक आणि मुख्यतः म्हणजे आमच्या शाळेतील मुख्याध्यापक श्री घरटे सर या सर्वांनीच मला या 10वीच्या वर्षात अत्यंत मनापासून मार्गदर्शन केले व माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले। त्याचमुळे मला या 10वीच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने एवढे चांगले गुण मिळवून मी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। मी ज्या ठिकाणी राहते तो एरिया हा स्लॅम एरिया आहे आणि स्लॅम एरिया असल्यामुळे आजूबाजूचा परिसर व तेथील परिस्थिती ही कशी असेल हे आपल्याला माहीतच असेल। सकाळ असो किंवा संध्याकाळ कायम गोंधळाचं वातावरण येथे असतंच। अशा परिस्थितीत मी सकाळी रोज 4 वाजता उठायचे व 4 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत मी अभ्यासाला बसायचे। 4 ते 7 वाजेपर्यंत अभ्यास करून जसेच 7 वाजले की आमच्या इकडे पाणी यायचे। 7 वाजता आमच्या इथे पाणी आल्यावर नळाचा जसाच आवाज आला, पाण्याचा जसाच आवाज आला की माझा अभ्यास हा संपून जायचा आणि मग पाणी भरायला लागायचे व घरातली सर्व काम आवरून शाळेत मी जायचे। आता माझा विद्यार्थ्यांना एवढाच सल्ला असेल की विद्यार्थ्यांनो, आपल्याला जर ध्येय गाठायचं असेल तर आपल्याला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवरही मात करून आपल्याला आपलं ध्येय हे पटकवताच येतं। मग त्यासाठी आपल्याला जिद्द व चिकाटी असायला हवी। गृहपाठ तर कराच पण स्व अभ्यास करण्यावर अधिक लक्ष द्या, एवढंच मी विद्यार्थ्यांना सांगेन। धन्यवाद। शाळेतून द्वितीय क्रमांक मिळवणारी विद्यार्थिनी सपकाळ प्रतीक्षा हिला 84.20 गुण मिळालेले आहेत। भावी जोशी महाराष्ट्र हायस्कूलमध्ये द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली प्रतीक्षा सपकाळ आपल्या सोबत आहे। नमस्कार, माझं नाव प्रतीक्षा रमेश सपकाळ। मी उपनगर परिसरातील श्री भावी जोशी महाराष्ट्र हायस्कूल या शाळेत द्वितीय क्रमांक पटकावला। तू जो अभ्यास केला तर तुला सुरुवातीला वाटलं होतं का एवढे मार्क मिळतील? नाही। तुला किती मार्क मिळालेले? मला 84.20%। बर, मग तू अभ्यास कसा काय केला? मी सकाळी 5ला उठून अभ्यास करायची आणि संध्याकाळी करायची, म्हणजे रोज तर 4 तास अभ्यास करायची। बर, सकाळी आणि संध्याकाळी। बर, मोबाईल वगैरे बघत होती का? नाही, पहिले बघायची पण नंतर नाही बघितलं। क्लास वगैरे लावलेला होता? हो, क्लास लावलेला होता। बर, आता तुझ्यासारख्या ज्या विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी आहेत त्यांनी 10वी मध्ये एवढं यश मिळावं यासाठी कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे, जरा सांग बरं। त्यांनी तर सगळ्यात पहिले नियमित अभ्यास करायला पाहिजे। मोबाईल सर्वात लांब ठेवायला पाहिजे, मोबाईल आणि टीव्ही। ज्यावेळेस तुम्ही कसं काय मोबाईल पासून तू कशी काय दूर राहिले? मी पहिले तर मोबाईल बघायची पण नंतर माझे घरचे मला मोबाईल देत नव्हते, अभ्यासाला पण नव्हते देत। मग नंतर मी मोबाईल हातच नाही लावला बर पेपर होईपर्यंत। आणि अभ्यास करताना कंटाळा वगैरे यायचा का? हा, कंटाळा यायचा पण मग टाइम घेऊन मध्ये ब्रेक घेऊन अभ्यास करायचा। बर, रोज किती तास अभ्यास करायची? 4 तास। 4 तास अभ्यास करायचा। शाळेतून तृतीय क्रमांक मिळविलेला आहे जोंदवाळ तुषार या विद्यार्थ्याला 82.60 गुण भावी जोशी महाराष्ट्र हायस्कूलमध्ये 3ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला तुषार जोंदवाळ आपल्या समवेत आहे। तुषार, तुला किती मार्क मिळालेले आहेत? मला 82.60%। बर, तू कुठे राहायला कुठे आहे? मी ते नाशिक मध्ये उपनगर रघुवीर कॉलनी। बर, मग तुझे वडील किंवा आई काय करतात? माझे वडील आता 1.5 वर्ष झाले वारले आणि आई शिवणकाम करते। बर,
तू हा जो अभ्यास केला हा कशा कशा पद्धतीने केला? मी सकाळी गाड्यावर जायचो भाजीपाला विकायला, नंतर शाळेत अभ्यास करायचा, संध्याकाळी पण अभ्यास. बर, तुला जर अभ्यास करताना काय काय अडचणी आल्या का? अडचणी आल्या, पण मग मी सरांना विचारलं, सरांची संवाद घेतला, सरांनी त्या अडचणी सोडवल्या माझ्या. बर बर. साधारण तू किती वेळा अभ्यास करायचा रोज? मी रोज 4 तास अभ्यास करायचो. नाही, तू काय म्हणतो भाजीपाला पण विकायचा ना तू? हो. मग तो कधी विकायचा तू? ती मी सकाळी 7 वाजेपासून 11 वाजेपर्यंत. बर, त्याच्यानंतर मग तुझी शाळा असायची का? हा, शाळा किती ते किती असायची? शाळा 11 वाजता एक्स्ट्रा तास असायचे. हा. त्याच्यानंतर 12 ते 5:30 ला शाळा सुटायची. बर. घरी गेल्यावर जेवण वगैरे, नंतर अभ्यास, हा. 4 तास अभ्यास, रात्री नंतर जेवण करून झोपायचं. बर बर. मग तू नियमितपणे अभ्यास केला का हो, पहिल्यापासून? पहिल्यापासून. बर. तुझ्यासारखे जे विद्यार्थी आहेत त्यांना एवढे जर मार्क मिळवायचे असतील तर कशा पद्धतीने अभ्यास करावा लागेल? पहिले तर त्यांनी मोबाईल हातातून सोडला पाहिजे. बर. नंतर त्यांचं डेली त्यांनी रुटीन ठेवलं पाहिजे, लिहून ठेवलं पाहिजे कोणत्या टायमाला काय केलं पाहिजे आपण. हा हा हा. नंतर शाळा म्हणजे सकाळी उठल्यावर अभ्यास केला ना तो चांगला असतो, कारण अभ्यास सकाळी उठल्यानंतर केला आपल्या डोक्यात राहतात ते.